वरच आहे खड्डा नाही काय नाही. मोठा आहे की चांगला मोठा आहे. तुमच्या टॉर्च बंद कर दादा. आपलं टॉच म्हणतो म्हणजे का गावाच्या इतका मगला ना दिसत नाही. चांगला मोठा गोनस आहे. म्हणूनच आहे ना छोटा नाही तो दादा. विषारी. तो काय झाला माहितीये का असा पूर्ण एटाळ घालून बसलाय. सपोर्ट घेऊन बसलाय. कोपरे उंदीर आला की त्याचा कार्यक्रम करणार. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी गाडी आहे का हे कोण काढाय गेलं असतं तर जरा अवघड झालं असतं. कारण ज्यावेळेस हा एटाळ घालून बसतो ना पूर्ण त्यावेळेस जेवढा मोठा साप ना तेवढा स्प्रिंग सारखा तो अर्ध्या सेकंदात बाईट करून माग येतो. पण एवढं आहे एवढं. तुम्हाला तेवढं वाटतं त्याच्यापेक्षा मोठा साप आहे दादा. आता बघा काढलं की दिसा मोठा गोनस साप आहे. तुम्ही फोनवरच म्हणले आजगर. आजगर नाही आजगर सारखं दिसतो तो. त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं आहे. बघू शकता मित्रांनो. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि दादांनी फोन केलेला आपल्याला. भिंतीच्या कडेला एवढा मोठा खोनच असलेला आहे आणि चारी साईडने मानव असते. सापा कशा पद्धतीने लपून बसले असं आपल्या एरियामध्ये. आता आपल्या आधी बॅग सेट करू आणि मग सापाला असं पॅक करूया. गोनू अतिशय विषारी साप आहे. लोक याला आजगर म्हणतात. दादा पण आजगरच म्हणतो ते. पण घोणच हा विषारी साप आहे मित्रांनो. जाड रट दिसायला आकूड छोटा दिसतो पण खूप चपळ असतो. दिसायला शांत दिसतो चालताना. चिडला की तो खूप चपळ असतो. आता याला पॅक करू आपण. विषारी साप आहे. गाडी घेतो का जरा माग नाही तर माझ्याकडे मी घेतो. एका दगडामुळे लापलाय. इथं जर दगड नसता ना साप नसता थांबलं. तेव्हा ठेवून आला का आता तो रात्रभर बसतो. अर्धा तास नाही रात्रीच बाहेर निघतो. आता ह्याची हा साप अंडे नाही देत पिल्ल देतो. डायरेक्ट पिल्ल देतो. आता सीझन आहे त्याचा पिल्लांचा. बोलच आहे बघा. बघा दादाला छोटा वाटत होता पण तो चांगला मोठा बोनस आहे. तर गोनूचा अतिशय विषारी साप आहे. त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे पिवळसर अंगावरती शंकरबारी सारखे ठिपके. हे दिसून येते तुम्हाला. निवांत बसला ह्या कसा तरी पाईप घ्यायचा. पाईप आहे ते चला आपल्या इथं इकडे घ्यायचं आहे. चढायचा प्रयत्न करतो. ओल्ला झालाय तो. खूप मोठा आहे तो. आहे का मोठा दादा? आहे ना मोठा? आता सांगा किती मोठा आहे. मला वाटलं तर ह्याच्यामध्ये बसलाय. काय खाल्लं त्याने? एक मिनिट सगळं सांगतो. फक्त त्याला पॅक करू द्या अगोदर. आम्ही स्वतः घाबरतो म्हणजे आम्ही किती काळजी घेतो तुम्हीच विचार करा. बरोबर आहे. आता तो आवाज करायला लागला थोडासा. त्याला चावू लागले ना. कुकरची सारखा आवाज करतो. असं दिसताना आपल्याला छोटं मोठं. हे बघा जाड आहे रट आहे. शेपूट कशी दिसते बघा.
असे 2 वेळा दगड विटा लावल्या ना हम्म. आतमध्ये अंधार दिसतो त्यांना. हम्म. काय होल दिसलं की आतमध्ये जात होतं असं वाटतं त्यांना. टाका असतो रे. गेला का? कसा आवाज आहे? माझा कोणी कुकर लावलाय का? आपला आवाज आहे. आता कुकरसाठी सारखा आवाज येतो. आता तर पिशवी मध्ये म्हणून तसं येतं. बाहेर असतं तर एकदम स्पष्ट आला असता ना तर असं वाटलं असतं की बघा दुसरा आहे का माझा. तुम्ही सोडून देता ना? परत जंगलामध्ये रिलीज करतो त्यांना. तुम्हाला दादाने देऊ का?